सलामीची जोडी मैदानात दाखल होते। आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। महत्त्वाचा सामना आहे। हे पहा प्रेक्षक, हे क्रिकेट प्रेमी आहेत, हे कोकणचे क्रिकेट प्रेमी आहेत, सिंधुदुर्गाचे क्रिकेट प्रेमी आहेत। मॅच पाहायला आलेत, शेवटची मॅच पाहायची आहे। सीबर्ड रेडी टीम मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगसाठी, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते तनु स्पोर्ट्स सावंतवाडी। या दोन मराठी संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळते। श्याम चौधरी आणि विशाल शहा, एक भिवंडीचा खेळाडू आहे, एक नवी मुंबईचा खेळाडू आहे, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर सीबर्ड रेडी जयेश शिरोडकर साहेब आणि आशिष शिरोडकर साहेब यांच्या मालकीची टीम आहे। दुसऱ्या बाजूला तनु स्पोर्ट्स सावंतवाडी विजय सावंत साहेब यांच्या मालकीची टीम आहे। आणि आज या मानाच्या स्पर्धेमध्ये कोणता मालक जिंकणार याची सुद्धा चर्चा होते। सगळ्या जिल्ह्यात होते, गावागावात होते, तालुक्यामध्ये होते। त्यामुळे मालक सुद्धा एवढा आटापिटा का करतात किंवा एवढी सगळी मेहनत का घेतात, किंवा त्यांना सुद्धा वाटत असं कुठेतरी आपलंही नाव व्हावं, आणि त्यामुळे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे प्रायोजकत्व घेतात ना, त्या मालकांचंही कौतुक करणं गरजेचं आहे। कारण एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा या मालकांशिवाय होणे नाही, त्यामुळे त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सगळ्यांना विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ द्यात। शेवटचा सामना, पहिला बॉल थोडेसे शफल झाले होते, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, आडव्या बॅटने यशस्वी नाही झाले। डॉट बॉलने मात्र इकडे सुरुवात झाली या मॅचची। कालचा पहिल्या दिवसात श्रीतेज पुणा क्रिकेट संघ अंतिम फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये धडक मारतोय, आणि आज दुसरी या ठिकाणी कुठली टीम या सेमीफायनल मध्ये प्रवेश करते बघूया। या सामन्याकडे लक्ष लागलंय ते तमाम क्रीडा रसिकांचं। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पंकज या वेळेला स्टंपच्या समोर सापडले, अपील केलं गेलं, ते पंचांनी उचलून धरलं। विकेटचं पतन, धक्का बसला या ठिकाणी पहिला LBW च्या स्वरूपात। खेळाडू बाद। आडव्या बॅटनं क्रॉस लाईनला चेंडू टोलवायचा प्रयत्न मधल्या यष्टीवरचा फलंदाजाचा अंगलट येतोय, विशाल शहा तंबूमध्ये परततोय, आणि पहिला गडी हा मैदानात बाद होतोय। खराब सुरुवात। एका बाजूनं गोलंदाज पंकज पाटील, एक उंचपुरा वेगवान गोलंदाज, सुरुवात अतिशय धडाक्यात करतोय। महत्त्वाचा सामना, एका संघाला थांबावं लागेल। एक संघ रविवारी या स्पर्धेत नक्की पुन्हा याच मैदानात दाखल होईल, परंतु प्रतिस्पर्धी दुसऱ्या संघाला मात्र तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघावी लागेल। वाट पाहावी लागणार आहे 1 वर्ष। नववर्षाची सुरुवात म्हटलं तर आनंदवाडी, नववर्षाची सुरुवात म्हटलं तर आपल्यासाठी टेनिस क्रिकेट, आणि नववर्षाची सुरुवात म्हटलं तर ती सुद्धा कोकणामध्ये, याच्यापेक्षा आणखी चांगली काय गोष्ट असू शकते। आणि तीच आनंदवाडीमध्ये आपण पाहतोय। आज दुसरा दिवस स्पर्धेचा। पहिल्या दिवशी श्रीतेज 11 चरोली पुणेने बाजी मारल्यानंतर आज बाजी कोण मारणार, रेडी की सावंतवाडी, सीबर्ड की तनु स्पोर्ट्स, या दोघांपैकी कोण जिंकणार याची चर्चा होते। इकडे वेग प्रचंड आहे पंकज पाटील यांच्याकडे, हा वेग दाखवण्याचा प्रयत्न। काही बॉल जर पाहिलं तर थोडेसे आखूड टप्प्याचे एवढे वेगात टाकले जे बॅट्समनला भेटले सुद्धा नाही, एवढा प्रचंड वेग आहे त्यांच्याकडे। आणि तेच गोलंदाजी प्रतीक पाटील आले, टेंबिवली भिवंडीचे खेळाडू, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये। आणखीन एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय तिकडे, काय बॉल टाकलाय वेगात, आणि खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला, अप्रतिम। खूप चांगली गोलंदाजी। एक यॉर्कर लेनचा चेंडू पहिल्यांदा बॅटला लागतो आणि त्यानंतर पायावर आदळतोय, त्यामुळेच फलंदाज थोडक्यात सुदैवी ठरतोय। एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। या एकेरी धावेनं धावांचं खातं मैदानात सुरुवात होतंय। 1-1 अशी थोडीशी नाजूक सुरुवात या सामन्यात मैदानात सीबर्ड रेडी क्रिकेट संघाची। चढ उतार तर क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे, नाही सर, आणि नसतील तर मजा सुद्धा नाही। कारण एकतर्फी मॅच झालेली फक्त जी टीम जिंकते ना तिलाच आवडते, अन्यथा या मॅचमधील चुरस ज्या वेळेला असते ना, प्रेक्षकांनाही मजा येते, आणि एकतर्फी जिंकण्याला मजा सुद्धा येत नाही, आणि तो आनंद सुद्धा आपण सेलिब्रेट करत नाही। परंतु तटीचा सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन होतं सर। या वेळेला फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, ओमकार देसाई आहे तिकडे, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिलाय श्याम चौधरी,
यांना मात्र इकडे माघारी परतावं लागतंय. दुसरी विकेट. काय सुरुवात या सामन्यात आपल्याला बघायला मिळते. ज्या संघानं दोन्ही सामने अतिशय सहज जिंकलेत, या सामन्यात मात्र त्यांना संघर्ष करायला प्रतिस्पर्धी तनुष्पोट सावंतवाडी क्रिकेट संघ भाट पडतोय. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, या षटकात वेगवान गोलंदाज पंकज पाटील 2 सलामीचे मोहरे टिपतोय. म्हणजे सलामीची जोडी ही मैदानात तंबूकडे परतते. हो, विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात, परंतु आजच्या दिवसात सिंधुदुर्ग वासियांची मनं जिंकून घेणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. टाळ्यांचा गजर आणि बरेच जण घरी जाता जाता थांबलेत. त्याचं कारण आहे ओमकार देसाई विरुद्ध पवन केने. ही लढत देखील त्यांना आजच्या रात्रीमध्ये पाहायची होती आणि मैदानात एंट्री झाल्या झाल्या टाळ्या सुद्धा वाजलेल्या आहेत पवन केने यांच्यासाठी. कारण त्यांनी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये चांगली खेळी केली आहे. पहिल्या मॅचमधील त्यांची वादळी 40 धावांची खेळी पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला ओमकारने देखील 39 धावांची खेळी केली आहे. आणि आता प्रतीकच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पवन केने. एक महत्वाची लढत या दोन्ही संघादरम्यान प्रेक्षक थांबलेत हा सामना बघण्यासाठी आणि नक्कीच अपेक्षा पूर्ण करणारा असा हा सामना असेल मैदानात. बघूया पुढील चेंडूवर काय घडतोय. नवीन फलंदाज पवन केने मैदानात दाखल होतोय. थोडीशी चर्चा ओमकार आणि पंकज हे देखील करतायत. कशा प्रकारची रणनीती बनवायला पाहिजे त्याची चर्चा इकडे होताना पाहायला मिळते. पवन केने इन ॲक्शनमध्ये. विशेष म्हणजे हा खेळाडू लोकप्रिय झाला त्याच्या गावासाठी खेळत असताना. गोरसे गावासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे आणि आज गावाच्याही नावाची चर्चा होते आणि पवनच्याही नावाची चर्चा होते. हो 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 हो, वेग पाहायला मिळाला प्रचंड. आणि नुसता वेग नाही, कदाचित थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता किंवा त्या बाउन्सरला पाहून कुठेतरी प्रयत्न होईल या उसळत्या बॉलला खेळण्याचा, परंतु बॉल बाउन्सही झाला आणि बाउन्स जर पाहिलं तर बरोबर एक टर्नही झाला. आणि काय अप्रतिम गोलंदाजचा नजारा पेश केलाय सर. बरोबर, आपल्या उंचीचा भरपूर फायदा गोलंदाज आणि शेवटच्या क्षणी बघा अतिशय जोर खांद्याला देतोय हा गोलंदाज. यावेळेला मात्र फटका अफलातून. A1 पवनच्या बॅट मधून क्वालिटी फटका. 6 षटकार. चांगली सुरुवात, एक खणखणीत फटका पवनच्या बॅट मधनं मिळत आहेत 6 धावा आणि या षटकाराबरोबरच धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. बघा रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका टोलवला गेला. पूर्ण ताकदीनिशी हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक पोहोचलाय तो 7. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकात सलामीची जोडी तंबूमध्ये परततोय, परंतु एक देखणा फटका पवनच्या बॅटमधून मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. 7 धावा पहिल्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव होती आणि 2 विकेट आल्या होत्या, परंतु पवनने थोडासा दबाव हटवलाय तरी देखील ओव्हर चांगलीच गेली आहे. कारण या मैदानात एखादा षटकार जाणं, 10 पेक्षा आत धावा येणं, क्रिकॉनच्या बॉलवर ते होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 7 धावा इकडे पाहायला मिळत आहेत. प्रतीक आणि पवन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील आहेत, ठाणे जिल्ह्यातील. आज सिंधुदुर्गात दाखल झालेत, देवगड तालुक्यात दाखल झालेत आणि आनंदवाडीमध्ये दाखल झालेले आहेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. गोलंदाजीसाठी गिरीश कोचरेकर येत आहेत, दादर मुंबईचे खेळाडू. मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती. नवे तर अशाच प्रकारची चांगली कामगिरी त्यांनी गेली कित्येक वर्ष देखील केलेली आहे. प्रतीक आणि पवन 2 युवा जोशाचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तर एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. बरोबर, सुरुवातीला विक्रोलियन्स मुंबई क्रिकेट संघाबरोबर भरपूर क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. एक अचूक गोलंदाजी ओळखली जाते. हल्लीच सांगे प्रीमियर लीग मध्ये पण खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. सर, काय 60-65 धावा निर्णायक ठरू शकतात या मॅच मध्ये? हो, कदाचित तेवढ्या तर झाल्याच पाहिजे. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल. विकेट. अवघा संकटात सापडतोय मैदानात सीबर्ड क्रिकेट संघ. या संघाने यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली. या सामन्यात मात्र सुरुवातीला पंकज पाटील सलामीची जोडी तंबूमध्ये पाठवतोय आणि त्यानंतर गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी येतोय. महत्वाचा आणखी एक अडसर आपल्या संघासमोरील दूर करतोय. भरपूर काही मदार असेल ती फलंदाजीत. आता मात्र पवन केनेवर जो षटकारानं 6 धावावर फलंदाजी करतोय, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय. एक नाजूक अवस्था धावफलकावर. अवघ्या 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. मॅचमध्ये टीम येऊ शकते पुन्हा, परंतु सध्या दबाव निर्माण केला इकडे मात्र तनुष्पोट सावंतवाडी या टीमने. कारण 7 धावांवर 3 विकेट आहेत. जयेश पाटील टीमचे कॅप्टन, JP भिवंडीच्या ओवळी गावचे हे खेळाडू आहेत. गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
कारण यांनी देखील दर्जेदार क्रिकेट SP11 दादरला खेळलं आहे. विनर स्पोर्ट्ससाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. गावासाठी क्रिकेट खेळलं आहे. धनेश 11साठी क्रिकेट खेळलं आहे. आणि आज मात्र जयेशला इन ॲक्शनमध्ये पाहतोय आपण सिंधुदुर्गामध्ये. पाहूयात ही स्पर्धा याही अगोदर त्यांनी बऱ्याचदा खेळलेली आहे. आज त्यांच्यावर दारोमदार असणार आहे. अगदी अशा वेळेला आले ज्यावेळेला टीमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, परंतु आपल्या स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर परिस्थिती टीमची चांगली करायला देखील त्यांच्या हातात आहे आणि त्यांना ते करावं लागणार आहे. आजचा दिवस क्रिकेटसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण रथी महारथी आज देखील आलेत. काल पुण्याच्या टीमने बाजी मारली आहे. आज कोण बाजी मारणार ते इकडे बाकी आहे. गिरीश कोचरेकर समोर जयेश पाटील. हो गिरीशकडून आणखीन एक अफलातून चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. माघारी परतावं लागतंय पहिल्याच बॉलवर. हे या ठिकाणी चित्र मात्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. धावा 7, विकेट 4. नाणेफेक जिंकली गोपाळ बाटानं. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अतिशय योग्य निर्णय आतापर्यंत मैदानात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीलाच 4 गडी हे भराभर बाद होत आहेत. म्हणजे जी कामगिरी पंकज पाटीलने केली तीच कामगिरी गिरीश कोचरेकर गोलंदाजीत करतोय. 4 गडी बाद 7 अशी नाजूक अवस्था. एक महत्वाची भागीदारी, मोठी भागीदारी सीबर्ड क्रिकेट संघासाठी अति आवश्यक. आणि बघूया पवनला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात कोण येतोय. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळात बॉल कोणताही असू देत, खेळपट्टी कोणतीही असू देत, चांगली गोलंदाजी केली तर फलंदाज अडचणीत येतात. पुन्हा एकदा सिद्ध देखील झालंय. म्हणजे क्रिकॉनच्या बॉलवर धावा होत आहेत मोठ्या प्रमाणावर, हे आपण नाकारू शकत नाहीये. परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी केल्यानंतर या बॉलवर विकेट सुद्धा येत आहेत. हे चित्र आता सध्या पाहायला मिळत आहे. आणि दबाव, जगातील कोणताही संघ नाहीये, जगातील कोणता फलंदाज नाहीये जो कधी दबावात आले नाहीये. आता थोडासा दबाव इकडे पाहायला मिळतोय. बरोबर फलंदाजीवर दबाव येतोय. काल सुद्धा या खेळपट्टीवर फलंदाजांनी जसं गाजवलं मैदान, त्याचप्रमाणे गोलंदाजांनी सुद्धा बऱ्यापैकी कामगिरी केली. नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय पवन केनेला साथ देण्यासाठी. 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अखिल द्विवेदी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उत्तर प्रदेशचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर तिखट मारा होतोय. वेगवान गोलंदाजी नाहीये, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. कटर स्प्रेश करतायत. लगातारच्या 2 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिकची संधी गिरीश कोचरेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळालेली आहे. हजारोंची गर्दी प्रेक्षकांची मात्र या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. ही मॅच कोण जिंकणार याचेही सगळ्यांना वेध लागलेले आहेत. हो आणखीन एक चांगला बॉल. आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, परंतु बॉलरसाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे, कारण चांगली गोलंदाजी त्यांची देखील होताना पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू. यापूर्वीचा चेंडू आपण बघतोय. एक लेग कटर अचूक टप्प्यावर थोडासा कट होतोय. लेग स्टंपवरनं मिड स्टंपवर येतोय आणि सन्मानानं फलंदाज खेळून काढतोय. काही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये तिकडे करण मोरे आहेत. त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि सर कधी कधी तुम्हाला बॅकफुटला खेळावं लागतं, कधी फ्रंटफुटला खेळावं लागतं, कधी काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. परिस्थिती थोडीशी वाट पाहण्याची आहे आणि ही परिस्थिती जाईल. तुम्ही आत्मविश्वास मिळवा, आक्रमण करा, पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांवर दबाव शिफ्ट करा. या गोष्टी क्रिकेटच्या खेळात कराव्या लागतात. क्रिकेटचा खेळच असा आहे, तुम्हाला परिस्थिती जशी असते तसं खेळावं लागतं. गिरीश याही वेळेला जर पाहिलं तर एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय. अपील केलं, अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला, परंतु गिरीश देखील काय गोलंदाजी करतायत आतापर्यंत. सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष. खूप अप्रतिम गोलंदाजी. एक जोरदार पायचीसाठी अपील गोलंदाजानं केलं होतं, परंतु चेंडू थोडासा स्टंपला सोडून जाणारा आणि त्याचमुळे पंच मात्र अपील फेटाळतात. गिरीश कोचरेकर आपल्या बॉलिंग मार्कवर. गिरीश या वेळेला एक ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहिला आणि यस, पवनच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळेल. पवन सांगतायत मी आहे ना. आणि या 4ने पहा, मागील ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलमध्ये 1 रन होता. याही ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर 1च रन होता. मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलला षटकार आला, या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला चौकार आला. 2 ओव्हर झाल्या, धावा 12 आणि विकेट 4.
पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय सुरुवातीचा आणि या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 2 षटकं समाप्त झालीत. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. भरपूर अपेक्षा या जोडीवर असतील ते सीबर्ड रेडी क्रिकेट संघासाठी. उरलेत 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 6 गडी तंबूमध्ये बाकी. चर्चा होते मैदानात की गोलंदाजी कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करावा आणि या चर्चेअंती बहुधा सज्ज होतोय तो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी हिमांशू पाटील, ज्याने यापूर्वीच्या सामन्यात सर मी म्हणेन की एक भन्नाट गोलंदाजी केली. वेग होता, अचूक गोलंदाजी होती, फलंदाजाला अडचणीत टाकलं. तोच आपल्या बॉलिंग मार्कवर आपलं वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक सुरू करण्यासाठी. अखिल मागील मॅचमध्ये 3 रन देऊन 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. पवन मैदानात आहेत. जोडीला जर पाहिलं तर हे पहा प्रेक्षक आनंद व्यक्त करतायत. आम्ही एन्जॉय करतोय, आम्ही आनंद घेतोय आनंदवाडीच्या या स्पर्धेचा. आणि वर्षभरातून एकदा येणारा हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यात देखील बऱ्याच जणांनी टिपला असेल. मित्रांबरोबर सेल्फी घेतल्या असतील, खेळाडूंबरोबर सेल्फी घेतल्या असतील. या मैदानातून आठवणी घेऊन जाणार आहेत हे सगळे. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल पात्र पाठी निघालाय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. खूप चांगली फिल्डिंग तिकडे गिरीश कोचरेकर यांची पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 3 सुरू झाली आहे. धावफलक पुढे सरकलाय. 13 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय हिमांशू पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र सज्ज झालाय तो पवन केणे. पवन खेने यांना आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि त्याचं कारण आहे दोन्ही टीम बलाढ्य आहेत. यावेळेला उसळी होती, त्याचाच फायदा या ठिकाणी पवन केनेने घेतलाय. जबरदस्त स्ट्रोक, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपरचा फलंदाज सफल होतोय. हुकचा फटका डीप फाईन लेगला, मग मिळतोय षटकार. क्रिकॉन षटकार. आपला आवडता खेळाडू जर चांगला खेळला तर आपल्यालाही आनंद होतो. आपण टाळ्या वाजवतो, शिट्या वाजवतो, आवाजही करतो. आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका इकडे पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अतिशय दर्जेदार सामना, दर्जेदार स्पर्धा. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 21वे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड आणि गाव आनंदवाडी. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आज आपण पाहत आहोत. यावेळेला देखील एक पॉवरफुल स्ट्रोक आलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. अखिल एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन केने. पवन खेळतात 17 धावांवर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 21 धावा तेवढी मोठी नाहीये, परंतु हळूहळू सावरण्याचा प्रयत्न सर या ठिकाणी होतोय. बरोबर बरोबर. या जोडीवर भरपूर अपेक्षा असतील सीबर्ड रेडी क्रिकेट संघाच्या. एका बाजूनं अतिशय सुरेख अशी फटकेबाजी पवनच्या बॅटमधून. अखिल आलाय, त्याला साथ देतोय मैदानात. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु तिकडे फिल्डरच नाहीये. 4 खेळाडू त्या दिशेने येत होते. एक धाव घेतली आहे, बॉल थोडासा बाजूला, लगेच दुसरी धाव देखील घेतली आहे. धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाही. कितीही मोठा फिल्डर असू दे, तो फक्त षटकार चौकार मारू शकतो का? नाही, त्याला धावावंच लागणार आहे. आपल्याही धावांसाठी आणि साथीदारांच्या देखील धावांसाठी. बरोबर बरोबर. मोठे फटके जसे अति आवश्यक असतात, तशाच रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. एकेरी दुहेरी धावा, आणि ज्यावेळी तुमचे मोठे फटके निघत नाही, त्या एकेरी दुहेरी धावा या मॅचमध्ये आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात मैदानात. पवन, हो हो हो, अतिशय वेगात चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न पवनने थांबवलाय. चांगली गोलंदाजी. आता हे दोघेही खेळाडू एकाच तालुक्यातील आहेत. गावासाठी देखील एकमेकांच्या विरोधात कित्येकदा आलेत, परंतु दोघेही एकमेकांच्या विरुद्ध सरस देखील झालेत. आणि 3 आणि शेवट नंतर कळलं पवनला की ह्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल होता आणि त्यामुळे थोडेसे नाराज देखील झाले. कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता असं त्यांना वाटलं असेल, परंतु अजूनही मॅच आहे. हे प्रेक्षक पहा, आज यांना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. आज नाही तर 21 वर्षात 3 ओव्हर नंतर 4 विकेट आणि धावा 23 झाल्यात सर. प्रतिषटकामागे 8 धावा. थोडासा पवनचा अंदाज चुकला, कदाचित आणखी एक चेंडू बाकी आहे असं समजून त्याने धाव घ्यायचा प्रयत्न केला नाही. षटकाचा खेळ समाप्त होतोय तो तिसऱ्या. 23 धावा
4 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया गोलंदाजीत मैदानात पुन्हा एकदा सज्ज होतोय तो, ज्याने सुरुवात अतिशय सुरेख केली आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीनं, तोच पंकज पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंकज पाटील पालन या नावाने देखील ओळखला जातो हा पालघरचा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत अखिल कशा प्रकारची कामगिरी होईल, पवनला साथ कशा प्रकारे देतील हे या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या बॉलवर नाही परंतु दुसऱ्या बॉलवर स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहत आहेत पवन केने. आणि हे पहा प्रेक्षक म्हण मुराद, क्रिकेटचा आनंद घेणारे, क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारे आज इकडे बसलेत. परंतु इथे असणारा प्रत्येकजण क्रिकेट खेळाडू असणार आहे. त्यांनी आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलंय, आपल्या शाळेसाठी खेळलंय, कॉलेजसाठी खेळलंय, टीमसाठी खेळलंय आणि म्हणूनच ते आज इकडे गर्दी करून देखील आहेत. ओ हो, हा बॉल जर पाहिलं तर उसळी एक आखू टप्प्याचा शॉर्ट पिच ज्याला बाउन्सर म्हटलं जातं, असा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि पंचांचा इशारा होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. मग आमचे तिसरे पंच या कॉमेंट्री बॉक्समध्ये बंटी केरकर हे या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टीव्ही स्क्रीन बरोबर जोडले गेले. रिप्ले बघा या चेंडूवर दाखवलं जातोय. गोलंदाज आपल्या रनअपवर पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलमध्ये या ठिकाणी बघितलं जातंय या चेंडूवर, कारण महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. व्हाईट बॉल. फलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल एक पाऊस शतक हे धावपलकावर आपल्याला बघायला मिळते. ते सीबट रेडी क्रिकेट संघाचं 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. थंडी वाढली, वातावरणात गारवा जाणवतोय आणि त्याचमुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये सर मी म्हणेन की थोडासा आवाजात आपल्याला पण हा फरक आपल्या दोघांना पण जाणवतोय. बिग हिट फटका तर खेळलाय परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. ओ नुसती कॅच नाही सुटली, बॉल जातोय. सीमा रेषा पार. महत्वाच्या सामन्यात बऱ्याचदा सुटलेले झेल खूप महागडे ठरतात. बघूया हा झेल सुटलाय किती महागडा ठरतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. 4 धावांनी धावसंख्या पुढे पवन बचावले. 23 धावांवर खेळतात समोर पंकज. पवन आणि पंकज यांच्यातील लढाई. या वेळेला लोअर फुल टॉस त्याला मात्र खेचलाय मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. बॉल थोडासा बाजूला गेला, लगेच दुसरी धाव. प्रेक्षकांमध्ये मात्र आता टाळ्या शिट्या येऊ लागलेल्या आहेत आणि त्या मॅचला मजा नसते ज्या मॅच मध्ये टाळ्या शिट्या आरडाओरडा नसतो आणि इकडे सगळं काही आहे. बरोबर, क्रिकेटच्या मैदानात हे हवं दोन्ही संघांसाठी, त्यामुळेच मैदानात मजा येते. झेल सुटलाय दाजी नाईकच्या हातून. पवन केने बिग हिट गेला 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 आनंदवाडी मध्ये षटकार. क्रिकॉन षटकार. संधी मिळाली, संधीचं सोनं करतोय मैदानात फलंदाज पवन केने. 31 धावावर वैयक्तिक फटकेबाजी करतोय. बघा रिप्ले मध्ये बघा, जेवढा वेगवान गोलंदाज तेवढाच ताकदीनं मारलेला हा पुलचा फटका डीप लॉंग ऑनला गगनचुंबी षटकार. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि पवन केनेने आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. धावफलक जर पाहिला तर आता 37 झालेत. सदतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा.
ओहो, चांगला चेंडू, बॅटची कट घेतोय, शॉर्ट फाईन लीगला क्षेत्ररक्षक घेतोय, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज अडचणीत सापडतोय. 5वा गडी हा बाद होतोय. सदोतीस हा यस 38 धावा. यस 38 धावा धाव फलकावर आहेत. पवन केने 31 धावांवर खेळतात. अखिल त्यांची 7 या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. त्यांनी इकडे माघारी परतलेले अखिल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. भिवंडीचा सिक्सर किंग म्हणून देखील ओळख आहे महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीच्या वाशिरे गावचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पायाला थोडीशी दुखापत झाली आहे म्हणून एका बाजूला ट्रॅक थोडीशी वरती पाहायला मिळते. वेगळं काही नाहीये. तर अगदी आयोजकांची अनुमती घेतली आहे. जखम मोठी आहे परंतु तरी सुद्धा ते मैदानात दाखल झालेले आहेत. 38 धावा धाव फलकावर आहेत. पवन केने या वेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी त्याचबरोबरने वाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 4 चौथी ओव्हर सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. पवन एका बाजूने किल्ला लढवतोय. चांगली कामगिरी करतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. पवन केने हवाई हल्ला या ठिकाणी करताना पाहायला मिळाले परंतु फिल्डर तिकडे आलेले आहेत आणि याच ओव्हरमध्ये आउट झालेत पवन केने. 39 ही टीमची धावसंख्या आहे परंतु आज जी पब्लिक इकडे बऱ्यापैकी थांबली होती ना ती पवनची बॅटिंग पाहण्यासाठी, परंतु तुम्हाला पवनने नाराज केलेलं नाही. 13 बॉल मध्ये 32 धावा पवनने याही मॅच मध्ये केलेल्या आहेत. आपल्या फलंदाजीत 3 षटकार 2 चौकार टोलवतोय. एकंदरीत धाव संख्या 39 आणि या 39 धावात 32 धावांचा वाटा हा पवन केणेचा. म्हणजे एक निर्णायक खेळ याही सामन्यात आपल्या संघासाठी खेळतोय. बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. ओमकार तारमाळे शहापूरचे खेळाडू आहेत. यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये चर्चेत आले हे खेळाडू आणि त्यानंतर जर पाहिलं त्यांची गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही गोष्टी चर्चेत राहिल्या. ठाणे जिल्ह्यातील शहापूरचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सौरभ बिराजदार आले. रन करायचे आहेत आणि जर का इकडे 50च्या पुढे धावसंख्या गेली तर मजा येऊ शकते मॅच मध्ये. 50 55 आणि 60 झाले तर आणखी चांगली मॅच होऊ शकते. पाहूया आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. खेळणार तर ते आहेत परंतु प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे. प्रेक्षकांना चुरस पाहिजे आणि प्रेक्षक त्यासाठी तर रात्र जागवतायत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची कालचा दिवस लक्षात राहण्यासारखा होता. आजही ते पाहायला मिळालं आणि उद्या सुद्धा रथी महारथी तुम्हाला आनंदवाडीमध्ये येताना पाहायला मिळतील. या वेळेला फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला फटका पाहायला मिळतो अतिशय वेगात. एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो चांगला आहे आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळते आणि तिकडे मास्टर माइंड सिंधुदुर्गचे गोपाळ बटा काय थ्रो केलाय. लाजवाब अचूक फेक. बऱ्याचदा सर मी म्हणेन की गोपाळ बटा हा यष्टिरक्षक असतो बऱ्याचशा सामन्यात. म्हणजे 90% यष्टिरक्षक. आज मात्र 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनला गोपाळ बट्टा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानात आपल्याला बघायला मिळते. तेवढाच चांगला थ्रो बघायला मिळाला आणि बाकीचं काम पूर्ण करत आणखी एक गडी तंबूमध्ये परततोय. 40 धावा 7 गडी बाद. 50 52 55 टार्गेट फायटिंग टोटलचं असू शकेल परंतु 50 पेक्षा कमी धावा झाल्या तर दबाव थोडासा येणाऱ्या गोलंदाजीवर असेल. हो नाही परंतु क्रिकेटचा खेळ आहे. दुसऱ्या डावात मॅच रंगेल कारण चांगले गोलंदाज आपल्याला सीबर्ड रेडी संघामध्ये पहिला मिळत आहेत परंतु महेंद्र मागे हे ते नाव आहे. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढू शकतात. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. महेंद्र मागेच्या बॅटमधून फटका समोर खेळलाय परंतु तिकडे जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. आणखी एक हादरा बसतोय सीबर्ड रेडी क्रिकेट संघाला. अप्रतिम झेल टिपतोय तो. गोपाळ बटा लॉंग ऑफ बाउंड्रीवर फलंदाज बाद होतोय. बराबर
जी सुरुवात अडखळत झाली त्यातून थोडासा सावरण्याचा प्रयत्न पवन केनेने केला. धाव संख्या 40, 8 गडी बाद. शेवटचं षटक हे मैदानात सुरू. बॅक टू बॅक 2 विकेट. सौरभ बिराजदार मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरचे खेळाडू आहेत सौरभ बिराजदार आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी इकडे केली जाते आणि 40 धावा धाव फलकावर आहेत. येणारे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत म्हणजे 50 धावा तर हव्या आहेत टीमसाठी. पाहूया काय होईल. क्रिकॉनच्या बॉलवर फक्त बॅटर नाही बॉलर सुद्धा अधिराज्य गाजवतात आणि ते इकडे पाहायला मिळालंय. गोपाळ भट्टा इन ॲक्शनमध्ये 2 महत्त्वपूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण इकडे त्यांच्याकडून पाहायला मिळालं. त्यांच्या प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते आणि आनंदवाडीचा आनंद क्रिकेटचा प्रेक्षक घेत आहेत. प्रेक्षकांनो उद्याचा दिवस देखील चुकू नका. उद्या सुद्धा रती महारथी इकडे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याचा दिवस देखील तेवढाच लक्षणीय असणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. किरण पाटील बॅटिंग साठी आले आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. वाह. बघा रिप्ले मध्ये बघू शकता अखूट टप्प्याचा चेंडू आणि या अखूट टप्प्याच्या चेंडूवर किरण पाटीलच्या बॅटमधनं निघतोय तो षटकार. धावफलक पुढे सरकलाय तो 46. स्लॉ कव्हर अंतिम षटक. या अंतिम षटकात 2 मोठ्या फटक्यांची गरज. 1 फटका आतापर्यंत फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघतोय. किरण यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. याही वेळेला आणखीन एक बॉल जाईल लांब 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 लचक. क्रिकॉन षटकार. सर एक कॉमेंट्री बॉक्स मधून आपला अंदाज होता 2 मोठ्या फटक्यांचा आणि ते 2 मोठे फटके आल्या आल्या किरण पाटीलच्या बॅट मधनं निघतायत. धावांचं अर्धशतक 52 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. पहा प्रेक्षक काय नाचतायत बेधुंद होत आहेत. जणू काही असं प्रेक्षकाला प्रत्येकाला वाटत असतं की आपण स्वतः तर मैदानात नाही खेळत ना. प्रेक्षकांना या गोष्टी भावनिक नातं असतं क्रिकेट. आपल्या आवडती टीम चांगली खेळली पाहिजे. आपल्या आवडत्या खेळाडू चांगले खेळले पाहिजे आणि हा जल्लोष तुम्हाला वानखेडेमध्ये देखील पाहायला मिळणार नाही. तो आनंदवाडीमध्ये पाहायला मिळतोय. बावन्न धावा धाव फलकावर आहेत. या वेळेला जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु जयदीप बोंडिवले 50च्या पुढे गेली आहे ही धावसंख्या आणि त्यामुळे जरी पहा सुरुवातीला 7 धावा 4 विकेट वरून मात्र धावसंख्या 50 पर्यंत 50च्या पुढे गेली आहे परंतु डाव संपलेला नाहीये. जयदीप बोंडिवले जेडी गोलंदाज म्हणून ओळखले जातात परंतु मोक्याच्या क्षणी फलंदाजी सुद्धा करतात आणि आज अख्खी टीम म्हणत असेल जेडी भावा एक तरी मार. पाहूया काय होईल या ठिकाणी. परंतु सौरभला त्याचे साथीदार म्हणत असतील सौरभ मोठा फटका नाही आला पाहिजे. पाहूया काय होईल. या वेळेला चांगला फटका खेळलाय. जेडीच्या बॅटमधून आलेला फटका अडवलाही जातोय. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि त्या प्रयत्नात तिकडे रनआउटच्या स्वरूपातील विकेट येते. धावा झालेल्या आहेत त्या 54. विजयासाठी हव्यात त्या 55. 11च्या सरासरीने धावा करायच्यात नाईक सर म्हणजे इकडे मॅच चुरशीची होऊ शकते. बरोबर सर 50 पेक्षा एक टार्गेट होतं. 50 पार व्हायला हव्यात सीबर्ड रेडी क्रिकेट संघाकडून जे एक फायटिंग टोटल असू शकते मॅच मध्ये आणि त्याच धावा आपल्याला बघायला मिळते. धावफलक पोहोचलाय तो 54 धावा करायच्या आहेत. 55 थोडीशी नजर टाकूया या मॅच बरोबरच. नक्कीच पवन केनेच्या 32 धावा या डावाचं वैशिष्ट्य होतं आणि किरणने 10व्या नंबरवर येऊन मात्र केल्या 13 धावा हेही तेवढंच वैशिष्ट्य होतं. 4 फलंदाज 0वर बाद होणं हेही वैशिष्ट्य इकडे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे गोलंदाजांकडे देखील पहिल्यांदा आपण जाऊयात. पंकज पाटील 2 ओव्हर 23 धावा 3 विकेट. गिरीश कोचरेकर 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट. हिमांशु पाटील 1 ओव्हर 11 धावा विकेट नाही मिळाली आणि सौरभ बिराजदार 1 ओव्हर 1 विकेट आणि 15 धावा. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोपीनाथजी तांडेल साहेब सुप्रसिद्ध उद्योजक मालवण. आम्ही आभारी आहोत सतीशजी आचरेकर साहेब सुप्रसिद्ध उद्योजक मालवण. अकीब मुजावर साहेब व आसिफ मुजावर साहेब सुप्रसिद्ध उद्योजक आचरा. सहदेवजी बापर्डेकर सुप्रसिद्ध उद्योजक मालवण. सोनू खंदारे सुप्रसिद्ध उद्योजक मालवण. द्विजकांत कोयंडे सुप्रसिद्ध उद्योजक देवगड.
हनीफ शेठ मेमन त्याचबरोबरीने हनीफ शेठ मेमन सुप्रसिद्ध उद्योजक देवगड, आबा बापर्डेकर सुप्रसिद्ध उद्योजक देवगड, GNP एग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर, प्रोप्रा एकनाथजी तेली, त्याचबरोबर प्रतीक स्पोर्ट्स सावंतवाडी, प्रोप्रायटर प्रतीक सावंत, त्याचबरोबरीने एक्स ब्रँड स्पोर्ट्स सावंतवाडी, प्रोप्रायटर समीर माळगावकर, हॉटेल वसंत विजय, प्रोप्रायटर बाळा कोळंबकर, रियान मुजावर सुप्रसिद्ध उद्योजक आचरा, विकी चोपडेकर मालवण, त्याचबरोबरीने हॉटेल संतोषी, बुवा तारी नगरसेवक देवगड जामसांडे नगरपंचायत, श्रीराम आंबा कुणकेश्वर, अजयजी नाणेरकर सुप्रसिद्ध आंबा उद्योजक, त्याचबरोबर बाबू लाड साहेब, दयानंद पाटील साहेब, योगेशजी चांदोसकर साहेब, भगवती ट्रेडर्स देवगड, शैलेशजी लोके मिडबाव, निसारजी बोरकर कातली, त्याचबरोबर वेदा हॉलिडेज अँड रिसॉर्ट प्रोप्रायटर प्रकाशजी गायकवाड, पिंटू सी फूड्स मालवण, त्याचबरोबर मुरली निसाद, सुरेशजी धुरी गावचे पाटील, त्याचबरोबर नामदेवजी तेली साहेब आंबा उद्योजक देवगड, ताज मोहम्मद ओलसेकर, जुबेर होलसेकर, फ्लाइंग कोकण झिप लाईन देवगड, प्रोप्रायटर श्रीकांत जोईल, त्याचबरोबरीने हॉटेल सानिका प्रोप्रायटर बांदेकर बंधू, हॉटेल अलंकार, हॉटेल प्रपंच, निखिलन शोम देवगड, राहुल हुर्नेकर सुप्रसिद्ध उद्योजक मालवण, रॉयल बेकरी देवगड, वेदांत बियर शॉपी, भगत सी फूड, हॉटेल राजदीप, कात्रादेवी फिशिंग नेट सप्लायर देवगड, हरिचंद्र रेसिडेन्सी देवगड, उमेश खेडेकर, कीर्ती सेल्स देवगड, प्रोप्रायटर प्रवीण वातकर, महालक्ष्मी ज्वेलर्स देवगड, मुस्तफा कॅटरर्स देवगड, श्रीकृष्ण हार्डवेअर, केदारजी शिगवन साहेब, संदीपजी कुलकर्णी साहेब, महेश घारे ज्वेलर्स देवगड, पवन फायबर ग्लास देवगड, हॉटेल पारिजात देवगड, वैभवजी घारे, रुपेशजी साटम, अभिषेकजी शिरसाट, जयश्री कलेक्शन देवगड, भगवती कलेक्शन देवगड, जय गोपाल ट्रेडर्स देवगड, तुषार तोडणकर, उमेशजी कणेरकर, प्रशांतजी कोयंडे, साटम रेस्टॉरंट देवगड, स्वप्नील मुणगेकर, रामेश्वर मेडिकल देवगड, पार्कर फिशरीज देवगड, AKJ फिशरीज देवगड, विनायक शेठ पार्कर वरेरी, सीतारामजी कुमठेकर, अजिंक्यजी पेडणेकर, प्रशांतजी आंबेरकर, हॉटेल ईशा बार अँड रेस्टॉरंट देवगड, त्याचबरोबर श्री साई बालाजी बिल्डर्स, आशापुरी रेसिडेन्सी, सलगर अमृततुल्य देवगड, प्रोप्रायटर बंटी जोशी, निषाद हिरनाईक, साई टेलर्स, दीरबाई पेंटिंग ग्रुप जामसंडे, त्याचबरोबर रेहान शेख सुप्रसिद्ध उद्योजक आचरा, किशोर तोडणकर सुप्रसिद्ध उद्योजक आचरा आणि प्रेसी स्पोर्ट्स मुंबई. आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. लक्की ड्रॉकडे आपण जाणार आहोत. प्रवीण सावंत साहेब, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जाणार आहे. कारण सगळ्यांची उत्कंठा. नाममात्र 10 रुपयामध्ये मॅच पाहायला आल्या 10 रुपयाचं एक कुपन आपण घेतलेलं आहे आणि त्या कुपनच्या माध्यमातून जाता जाता इकडे एक आपल्याला कीर्ती सेल्सच्या वतीने एक स्मार्ट वॉच देखील इकडे दिलं जाणार आहे. आणि त्यामुळे सावंत साहेबांना विनंती असणार आहे, एक भाग्यवान विजेता बरेच आहेत त्याच्यापैकी एक आपल्याला शोधायचा आहे आणि तो भाग्यवान विजेता या ठिकाणी स्मार्ट वॉच आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर पाहूया तो भाग्यवान विजेता कोण आहे. आणि त्या भाग्यवान विजेत्याचा कूपन नंबर आहे 220 220 नंबर. भाग्यवान विजेते 220 नंबर. यस, 220 नंबरचं कुपन कुणाकडे असेल तर लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर फटका आलाय. हो तिकडे एक चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली सर. 220 नंबर संपर्क साधायचा आहे. आहेत का? यस, 220 नंबर. नाव सांगा आणि कुठून आलात.
देवगडमधून पृथ्वीराज उमेश कवळे. कसं वाटतंय आज या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट वॉच मिळत आहे ठीक वाटतं. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाविषयी किती आवडती ही स्पर्धा? चल क्या बात आहे, अभिनंदन आपलं. आपण आपल्यासाठी कीर्ती सेल्स घेऊन आलेले आहेत एक स्मार्ट वॉच. एकदा टाळ्या वाजूया त्याच्यासाठी आपण. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू, धन्यवाद सर. सलामीची जोडी मैदानात सुमित डोंगरे आणि ओमकार देसाई. ओव्हरपे चेंडू, मोठा फटका, डीप लॉंगाला चेंडू सीमा रेषा पार, क्रिकॉन षटकार. ओमकार देसाई यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला कव्हरच्या दिशेने. तिकडे जर पाहिलं तर एक मोठा फटका ओमकार देसाई यांच्या बॅटमधून. गेम इज ऑन आणि बॉल आहे क्रिक ऑन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 9 धावा धावफलकावर आहेत. 11च्या सरासरीने सर धावा बनवायच्यात. हा 8 धावा. ओमकार देसाई आणि समोर जर पाहिलं तर रहीम शेख या गोलंदाजाने आज प्रभावित केलंय, परंतु ओमकार सुद्धा आज चांगल्याच लयमध्ये आलेले आहेत. नुकतीच जबलपूरची स्पर्धा तिकडे देखील जाऊन बेस्ट बॅटर यावर्षी ओमकार यांनी घेतलं. कुडाळ्यातली स्पर्धा देखील खेळली, म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा या हंगामात चांगल्या टचमध्ये. धडाकेबाद चषकात देखील तेवढीच जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली होती आणि इन ॲक्शनमध्ये ओमकार देसाई पाहायला मिळत आहेत. मागील 20 वर्ष प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहतोय आणि हेच मैदान या अगोदर देखील गाजवलेलं आहे. ओमकार देसाई स्ट्राईकवर. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. पाहूया 8 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. ओमकार देसाई, सुमित डोंगरे बॅटिंगसाठी आहेत, तर गोलंदाजीसाठी रहीम शेख यांना आपण या ठिकाणी पाहतोय. दर्जेदार क्रिकेट. एका बाजूला जर पाहिलं तर तनु स्पोर्ट्स सावंतवाडी, दुसऱ्या बाजूला सीबर्ड रेडी यांच्यामधील एक महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न मात्र बऱ्याच लांबवरून बॉल हा खेचण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे प्रेक्षकांचं सेलिब्रेशन. मोठी विकेट आली आहे. ओमकार देसाई आउट होत आहेत. झेल टिपला जातोय ओमकारचा. ओमकार तारमाळेकडून अकुटप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, टॉपेजला लागतोय, एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि आमच्या बरोबर डाव्या बाजूला या ठिकाणी स्टँडमध्ये भरपूर प्रेक्षक या विकेटचा आनंद साजरा करतायत. धावफलक 8 करायच्यात. एकंदरीत 55 धावा सामना जिंकण्यासाठी, 47 धावा आणि खेळ उरलाय तो मैदानात बरोबर 25 चेंडूचा. काय सेलिब्रेशन होत आहे. आपल्या गावची टीम जिंकली पाहिजे, आपल्या मित्राची टीम जिंकली पाहिजे, यासाठी मात्र जल्लोष देखील प्रेक्षक या ठिकाणी करतायत. आणि आता मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत ज्यांची क्लासिकल अंदाजातील बॅटिंग आपल्या नक्कीच लक्षात राहण्यासारखी असते. आमदार बेनके ट्रॉफी बेळगाव मागील हंगामात जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर देखील जिंकली होती आणि अशा बऱ्याचशा स्पर्धा. नुकतंच बिग बॅशमध्ये डायरेक्ट हिट शूटआउट देखील केलं होतं याच करण मोरे यांनी आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावर असताना पहिली ओव्हर सुरू आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे सर, परंतु करण मोरे दाखल झालेत मैदानात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळले जरूर, थोडंसं मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे 55, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त 9 आलेल्या आहेत आणि 1 विकेट सुद्धा आलेली आहे. एकंदरीत चांगली सुरुवात गोलंदाजीत सीबर्ड रेडी क्रिकेट संघाकडून. पहिल्या षटकात एक महत्वाचा गडी बाद होतोय. ओमकार देसाई नवीन फलंदाज मैदानात. करण मोरे वैयक्तिक 1 धावेवर सुमित डोंगरेला आपलं खातं उघडायचं आहे. खेळ उरलाय 24 चेंडूचा आणि 24 चेंडूत करायच्यात बरोबर 48 धावा. 46 धावा, माफ करा. 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हे पहा प्रेक्षक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपला आवडता खेळाडू चांगले खेळले तर जल्लोष करतायत, नाचतायत, मजा करतायत आणि तो जर आऊट झाला चेहऱ्यावर थोडंसं टेन्शनही पाहायला मिळतं. हे पब्लिक आहे, सब जानती आहे.
आणि सगळे आनंद घेत आहेत या ठिकाणी क्रिकेटच्या या खेळाचा. आपल्यालाही बरं वाटतं ज्यावेळेला आपण स्क्रीनवर दिसतो मोठ्या, आणि मोबाईलवर देखील आपले कुटुंबीय घरी पाहत असतील तर म्हणतील. आणि पूर्वी असं असायचं, शाळेत मित्राकडे अभ्यास करायला गेलोय म्हणून सांगितल्यानंतर चालून जायचं, परंतु आता तेच जर घरी सुद्धा घरचे सुद्धा पाहतील युट्यूबला, तर हा मॅच खेळतोय किंवा मॅच पाहायला गेलाय हे सुद्धा त्यांना कळू शकतं. म्हणजे घरच्यांना नक्की समजू शकतं की तुम्ही कुठे आहात यावेळी. बघा, प्रेक्षक हात दाखवून या ठिकाणी अभिवादन करताय. दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीत बदल झालाय. किरण पाटील आलाय बॉलिंग मार्कवर. किरण पाटील आणि समोर जर पाहिलं तर करण, दोघांच्याही नावामध्ये रन आहेत. एकाला वाचवायचेत आणि एकाला करायचेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील दर्दी क्रिकेटचे चाहते. कालच्या तुलनेत आज थोडीशी थंडी पडली आहे, परंतु खरा आनंद क्रिकेटचा तर थंडीमध्ये देखील मिळतोय. आणि 9 धावा धावफलकावर आहेत. महत्वाचं षटक. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. तिकडे डॉट बॉल येईल. डॉट बॉल नंतर टाळ्यांचा गजर होतोय. तसेच षटकार चौकारानंतर देखील टाळ्या येतील. कधी टाळ्या जयेश शिरोडकर आणि त्याचबरोबर आशिष शिरोडकर यांच्यासाठी वाजतील, तर कधी टाळ्या जर पाहिलं तर विजय सावंत साहेब यांच्या टीमसाठी म्हणजेच तनु स्पोर्ट्ससाठी देखील वाजतील. मजा येणार आहे. जसजशी मॅच पुढे जाईल ना सर, मजा येईल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टप्पा पडतोय, पाठीमागे जातोय, डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न, परंतु तसं नाही झालं. आणि इकडे एक धाव आली आहे. दबाव जसा पहिल्या डावात होता ना सर, या डावात सुद्धा आहे. बरोबर बरोबर सर. याही डावात जरी धावसंख्या 55 असली तरी शेवटपर्यंत एक रंगतदार लढत बॅकअप मैदानात बघायला मिडॉनकडून. आणि एकेरी धावेनं दुहेरी अंकात धावसंख्या परावर्तित होते. ती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित डोंगडे यांना पण पाहतोय. गाव पारगाव, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, ज्याच्यावर गाणी देखील आपण आलेली पाहिलेली आहेत. याच सुमित डोंगडे यांच्यावर बॅटिंग करतायत आज. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. काय मॅच सुरू आहे. आपण जशी पब्लिक जी थांबली होती ना, या मॅच साठी थांबली होती. प्रेक्षक म्हणजे एवढ्या लांब आलोय तर आता शेवटची मॅच पाहूनच जायचं आणि क्रिकेटचा आनंद आनंदवाडीमध्ये घेऊनच जायचं. बरोबर बरोबर. एक डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना आज दुसऱ्या रात्रीतील कालचा पहिला सत्र आणि त्यानंतर रात्री अंतिम फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये धडक मारली. तिसरी तेच पुणे क्रिकेट संघानं. आज बघूया दुसरा संघ या सामन्याबरोबरच कुठला दुसरा संघ मैदानात हा सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. सुमित डोंगडे यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक धाव तिकडे मिळेल आणि धाव संख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. तिकडे कोण आहे पहा. प्रत्येक फिल्डरच्या जागा बदलत असतात, परंतु मी जयेश पाटीलला मागील 15 वर्ष पाहतोय. फिल्डिंग मिड विकेट म्हणजे मिड विकेट. तुम्ही जयेशला पाहिलं असेल तर ही जागा जणू काही त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. अशा पद्धतीने मिड विकेटलाच फिल्डिंगला थांबतात आणि दर्जेदार फिल्डिंगही करतात. यावेळेला बिग हिट, हवाई हल्ला झालाय आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. थोडासा ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूवर मात्र एक सुंदर फटका. डीप लॉंगॉनला षटकार. 6 महत्वाच्या धावा. रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा फटका टोलवला गेला. करण मोरेच्या बॅटमधून धावफलक पोहोचलाय 17. एक गडी बाद. या वेळेला बॉल थोडासा पुढे केला आणि करण म्हणजे क्लासिकल करण म्हणजे फुटवर्क, टायमिंग, बॉडी लँग्वेज ही एकदम प्रॉपर असते आणि पाहायला सुद्धा मजा येते अशा प्रकारचे स्ट्रोक. या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळलाय आणि इकडे थोडंसं पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आले आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. वाईटसाठी मागणी करण्यात आलेली आहे बॅटरकडून. बघा रिप्ले. आमचे पंच बंटी केरकर हे दिसत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावफलक 17. षटक दुसरं. टार्गेट एकंदरीत 5 षटकात 55 धावांचं. बघूया पुन्हा एकदा बघितलं जात आहे टीव्ही स्क्रीनवर.
योग्य बॉल कळवला जातोय. समीकरण मात्र इकडे थोडंसं बदलेल आणि 2 षटकांचा खेळ इकडे संपला जातोय. 17 धावा धावफलकावर आहे. थोडासा दबाव आहे. 55चा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता या ठिकाणी 3 षटकांमध्ये 38 धावा. पहा सर, मॅच बनली बघता बघता आता ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. बरोबर सर. 18 चेंडू उरलेत, 38 धावा. दोन्ही संघांकडे अजून समान संधी आहे. 2 षटकं समाप्त झाली. 17 धावा. एका बाजूनं करण मोरे वैयक्तिक 8 धावावर. सुमित डोंगरे थोडासा शांत दिसतोय एकेरी धावेवर. बघूया गोलंदाजीत मैदानात काय बदल होतोय तो सीबर्ड रेडी क्रिकेट संघाकडून. हो, अजूनही 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. कालच्या तुलनेत जर पाहिलं तर आज धावा नाही झालेल्या आहेत. आज क्वालिटी बॉलिंग सुद्धा पाहायला मिळालेली आहे आणि हे देखील त्याचं एक कारण असू शकतं. अखिल द्विवेदी ज्याने आज खूप चांगली बॉलिंग केली आहे तेच येतात मात्र बॉलिंगसाठी. समोर सुमित डोंगरे, करण मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकं आणि 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 21वं पर्व आणि दुसऱ्या दिवसात येईल अंतिम सामना. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला खेळलेला आहे. या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. पवनचा थ्रो देखील येतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी खूप महत्वाची या मैदानात आपल्याला बघायला मिळते. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिळत आहे. 2 धावा महत्वाच्या. या 2 धावा बरोबर धावसंख्या पुढे सरकली ती 19 एका गड्याच्या मोबदल्यात. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागेल आणि खेळावा देखील लागेल. अखिल सुमितसाठी, सुमितने हवाई फायर केलाय आणि या बॉलला प्रेक्षकांमध्येच पाठवलेला आहे. 6-6-6 षटकार. क्रिकॉन षटकार. थोडासा ओव्हरपिच चेंडू. या ओव्हरपिच चेंडूवर थोडा ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू नक्की होता, परंतु ताणून मारलेला फटका आपण रिप्लेमध्ये बघू शकता कशा प्रकारे हा फटका टोलवला गेला. संघाचं पावशतक हे धावफलकावर बघायला मिळते. बरोबर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित देखील मिस्टर RPL आहेत. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या 2ही पर्वामध्ये लगातार मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक लगातारच्या 2ही वर्षी त्यांच्याकडून घेतली गेली होती. असे हे खेळाडू आहेत आणि बऱ्याच संघांचे आवर्जून सुमितला पसंती देखील असते. 360 बॅटिंग देखील करतात. तेच बॅटिंग करतायत सध्या. हो, यावेळेला वेग वाढवला होता. तसे सफल झाले. बॉलला थोडंसं आणखी बाहेर घेतलं, आणखी वेगात टाकलं, कीपरकडे पाठवलं. डॉट बॉल. एक मोठा फटका. त्यानंतर गोलंदाज बऱ्यापैकी कमबॅक करतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अखिल द्विवेदी. 15 बॉल 30. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा तेज ऑफ स्टंपच्या बाहेर. जेवढे बाहेर आले बॉल आणखी बाहेर टाकला, वेगात टाकला. 2 बॉल मागील जे टाकले ना दोघांच्याही जणू काही झेरोस्कोप्या काढल्यात की काय अशा पद्धतीचे बॉल टाकले. बरोबर अगदी म्हणजे रिप्ले बघायला मिळतो. एक मोठा फटका, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. थोडंसं पुन्हा चेंडू आणि धावा यातील अंतर वाढलेलं मैदानात दिसतंय. प्रत्येक चेंडू बरोबर थोडासा दबाव हा फलंदाजीत नक्की आपल्याला मैदानात जाणवतोय. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना आनंद येतोय. आनंदवाडीमध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मॅच चुरशीची होते. यावेळेला बिग हिट. मागील दोन्ही चेंडू ऑप्शनच्या बरेच बाहेर टाकले. हा टप्पा चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. सामन्यातील धावफलक पोहोचलाय तो 31. उरलेत 13 चेंडू. या 13 चेंडूत करायच्या आहेत 24 धावा. बघा आपण रिप्लेमध्ये बघू शकता LED स्क्रीनवर tenniscricket.in. बघा पुन्हा एकदा या ठिकाणी कशा प्रकारे जागा बनवली. ऑन साइडला चेंडू सीमा पार. षटकार. क्रिकॉन षटकार. एक मोठा स्ट्रोक खेळलाय पवन केने. थोडेसे चिंतेत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज म्हणून देखील चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यावर फोकस या ठिकाणी केला जातोय सध्या. परंतु सुमित डोंगरे यांनी ह्या फटक्याने मॅच मधील गणित थोडंसं बदलवलंय. 13 चेंडू आणि 24 म्हणजे मॅच अजून ऑन आहे खरी, परंतु षटकाराने आत्मविश्वास वाढवलेला आहे. क्रिकॉनच्या बॉलवर आज आपण ही स्पर्धा पाहतोय. काल आपण सुरुवातीलाच लॉन्च केला हा बॉल आणि त्यानंतर काही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, काही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 13 बॉल आणि
24 धावांची आवश्यकता. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आजच्या 21व्या पर्वातील दुसरा दिवस, शेवटची मॅच, शेवटचा डाव. 13 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सर हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. हा चेंडू जर निर्धाव गेला तर उरतील 12 चेंडू. सामना अगदी बॅलन्स असेल, परंतु या येणाऱ्या चेंडूवर आणखी एक मोठा फटका निघाला तर थोडासा मी म्हणेन की प्रेशर, दबाव जो आहे तो फलंदाजीवर कमी होईल मैदानात. हो, आयोजक देखील खूप चांगली कामगिरी करतायत आणि म्हणूनच ही स्पर्धा चर्चेत आहे. संघ मालकांच्या चेहऱ्यावर देखील थोडंसं टेन्शन आहे, स्वाभाविक आहे. फुल टॉस, काय फटका खेळलाय सुमित डोंगरे, ऑन फायर. काही बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. सर या षटकात समीकरण बदललंय. मला वाटतं या षटकात एकंदरीत 3 मोठे फटके निघाले फलंदाजाच्या बॅटमधून. जो सामना थोडा समान होता, आता मात्र सामना येऊन ठेपलाय तो. 12 चेंडू विजयासाठी करायचे आहेत. या 12 चेंडूत 18 धावा. 20 धावा तब्बल या ओव्हरमध्ये आल्या आणि थोडंसं दोघांमधील चांगलं बॅटल झालं. सुरुवातीला जर पाहिलं तर सुमितला ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यानंतर गोलंदाजाने थोडीशी रणनीती बनवली आणि आता जर पाहिलं तर मागील बॉलचा एक मोठा फटका, थोडासा त्याचा प्रेशर होता आणि सुमितने स्टंप दाखवल्या कुठेतरी बॉलरच्या मनात शेवटच्या क्षणी बोल्ड काढायचा विचार आला आणि त्या प्रयत्नात बॉल फसला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. सामन्यातील एक महागडा षटक, ज्या षटकात 20 धावा. 4थं षटक. गोलंदाज सज्ज होतोय. उरलेत 12 चेंडू. या 12 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत 18 धावा. परंतु ही मॅच संपलेली नाहीये. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये सीबर्ड रेडीला देखील घेऊन येऊ शकते. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी इकडे कधी तिकडे, कधी बॅटर कधी बॉलर, कधी सावंतवाडी कधी रेडी आहे सध्या आनंदवाडीमध्ये. यावेळेला फटका कव्हर्सला खेळलाय आणि हो, मोक्याच्या क्षणी त्या विकेटची चर्चा करत होतो ना, आणि इकडे जर पाहिलं तर विकेटच येऊ शकली असती, परंतु कॅच नाही झाली. कॅच सुटली आहे आणि एक धाव देखील आली आहे. एक संधी निर्माण झाली होती. झेल सुटलाय. बघूया काय घडतंय. म्हणजे एका बाजूनं जो फलंदाजीत यापूर्वीच्या इनिंगमध्ये झेल सुटला होता, तीच सर भरपाई झाली की काय या मॅच मध्ये? हो, पाहूयात. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ही मॅच अजूनही ऑन आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे जर पाहिलं तर पवन केने कॅच पकडतायत. मॅच 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 ऑन आहे. बॉल क्रिक ऑन आणि मॅच ऑन. बरोबर सर, पुन्हा एकदा प्रेक्षकात आपल्याला जल्लोष बघायला मिळतोय. सुमित डोंगरे बाद होतोय. 9 चेंडूत 21 धावा. ज्या 21 धावा 3 षटकार आपल्या फलंदाजीत तो टोलवतोय. एक अप्रतिम झेल डीप लॉंगरला टिपला जातोय. सामना येऊन ठेपतोय तो 10 चेंडू आणि 17 धावा. यस, युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. 7,000 प्रेक्षक आताही मॅचचा आनंद घेत आहेत. 1:15 वाजून गेलेले आहेत आणि ही चांगली मॅच त्यांना इकडे पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि गोलंदाज इकडे जर पाहिलं तर किरण पाटील हे म्हणतात मी आहे ना, प्रयत्न करतोय. रोहित नार्वेकर आज मॅन ऑफ द मॅच घेतलंय. जोडीला जर पाहिलं तर करण मोरे यांच्यासारखा जबरदस्त खेळाडू आहे आणि हा जो ग्रुप आहे ना, काय जल्लोष करतोय आणि कॅमेरामनचा फोकस देखील त्यांच्यावर सातत्याने त्यामुळेच आहे. आनंद क्रिकेटचा घेत आहेत, जल्लोषही करतायत रोहित नार्वेकर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी करण मोरे यांना आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अशाच प्रकारच्या मॅच आपल्याला पाहिजे असतात. अशाच प्रकारच्या मॅचेस होतात म्हणून आपण देखील मैदानात येतो, रात्रभर जागतो या खेळाडूंना पाहण्यासाठी आणि अशा प्रकारचा खेळ पाहण्यासाठी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मात्र चांगली चुरशीची झाली आहे. खूप सारे चढउतार या मॅचने पाहिले, परंतु ही मॅच जाणार कुठे? शिर्डीला जाणार की सावंतवाडीला जाणार? सध्या आहे आनंदवाडीमध्ये. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेला एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अपीलही केलं, अपिलाचा प्रभाव तिकडे नाही पडत आहे आणि
चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे, दबाव अजूनही कायम आहे. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कॉट बिहाइंड आणि LBW या दोन गोष्टींसाठी आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाहीये. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही मॅच ऑन आहे. बघा एकदम बरोबर लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू. हो यस, डावखुऱ्याताचे गोलंदाज आहे आणि बॉलही जर पाहिलं तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. याही सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात आणि आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड संघर्ष. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. या वेळेला फटका चांगला आलाय मिड विकेटच्या दिशेने. जयेश पाटील आहेत तिकडे आणि लगेच चेंडूची फेकी देखील केली आहे. 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता अजूनही आहे. प्रेक्षकांनो मॅच आवडली का? आणि आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? कारण आता ती वेळ आली आहे. टाळ्याही झाल्या पाहिजेत, शिट्याही झाल्या पाहिजेत आणि आरडाओरडा सुद्धा व्हायला हरकत नाहीये. कारण मॅच चांगलीच रंगात आली आहे. रोहित, हो वेगात बॉल कीपरकडे जाईल. आता 7 बॉल आणि 15. रोहित नार्वेकर याच्याही नावावर गुजरात धमाका बिग बॅश मध्ये लगातार 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा आहे. हार मानणारा खेळाडू नाहीये. 7 बॉल मध्ये 15. आज रोहितला खेळावं लागेल, आज करणला खेळावं लागेल, किरणला बॉलिंग टाकावी लागेल. 7 मध्ये 15, 7 मध्ये 15. खूप महत्वाचा असेल या षटकाची सांगता करणारा हा चेंडू. बघूया या चेंडूवर काय घडतंय. 7 चेंडू आणि 15 धावा. किरण या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि मॅच पहा कुठे येऊन ठेपली आहे. आता 6 चेंडू आणि 15 धावांची मॅच. मॅच नाही संपली, कुठेही जाऊ शकते. एखादा षटकार पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी तनुष स्पोर्ट्स सावंतवाडीला मॅच मध्ये आणू शकतो. आता सध्या जर पाहिलं सर सी बर्ड रेडी टीमने देखील थोडासा दबाव या निर्माण केलेला सामन्यात आहे. खूप चढ उतार आपल्याला बघायला मिळाले. कधी सामना झुकतोय तो सिबट रेडी क्रिकेट संघाकडून, कधी तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाकडून. सामना 6 चेंडू 15 धावा सामना. किरण पाटीलचं कौतुक करावंच लागेल. 12 चेंडू आणि 18 धावा असताना फक्त 3 धावांचं षटक त्यांनी टाकलेलं आहे आणि सुमितची विकेट देखील आलेली आहे. काय प्रेक्षकांनी आता मैदान डोक्यावर घ्यायला सुरुवात केली आहे. काय होईल अंतिम टप्प्यामध्ये? 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी लांब लांब वरून प्रेक्षक आनंदवाडीत आलेत. आनंदवाडीच्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि आता 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. करण मोरे हे ते नाव आहे. आपल्या संघाला संकटातून कित्येकदा बाहेर काढलंय. करण मोरे हे ते नाव आहे पालघरचं, ज्यांनी लेदर बॉलचं क्रिकेट देखील जबरदस्त खेळलंय. परंतु शहापूरचा ओमकार तरमाळे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, त्याच्याच हातात संघाचं भवितव्य सोपवलेलं आहे. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. एक करणार गोलंदाजी, एक करणार फलंदाजी. जिंकणार कोण मॅचला? 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना अंतिम टप्प्यात मात्र या ठिकाणी येऊन ठेपलाय. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी आणि सी बर्ड रेडी यांच्यामधील एक जबरदस्त घमासान. पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. काय बॉल टाकलाय, जबरदस्त. अप्रतिम यॉर्कर चेंडू फलंदाजाला अगदी निरुत्तर करणारा. अप्रतिम सुरुवात गोलंदाज आहेत. 5 चेंडू आणि या 5 चेंडूत करायच्या आहेत 55 धावा. 40 धावा, 2 गडी बाद. शेवटचं षटक एक रंगतदार अटीतटीची लढत. प्रेक्षकांसाठी जे प्रेक्षक 5 वाजल्यापासून या मैदानात आलेत, 1 वाजून गेलाय आणि तोच सामना मैदानात जो हवाय तो मैदानात आपण बघतोय. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. पाहूया काय होईल. ओहो, या वेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह,
काय मॅच सुरू आहे या ठिकाणी. आता सामन्याचं गणित पुन्हा बदललं. कधी सावंतवाडी कधी रेडी. 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचा आवाज आता यायला सुरुवात होईल. टाळ्यांचा गजर देखील होईल, कारण मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये आली. नाही सर काय म्हणाल? आणि जर का मॅच टाय झाली तर काय? काहींना वाटत असेल रेडी जिंकावं, काहींना वाटत असेल सावंतवाडी जिंकावं, आणि आमच्या सारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होतं इकडे. बरोबर बरोबर सर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. मनगटी फटका त्या ठिकाणी खेळला. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि जयेश पाटील थ्रो करतायत. तोपर्यंत 2 धावा तिकडे कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता जर पाहिलं शेवटचे 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय होणार? प्रचंड उत्कंठा. जे बसले होते ते आता उभे राहिलेत. टाळ्यांचा गजर करतायत. काळजाचे ठोके धगधग 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 करतायत. या मॅच मध्ये काय होणार? यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मॅच आली आहे. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नाईक सर काय म्हणाल? सर सुपर ओव्हर बघायला खूप आवडेल आजच्या दिवसात. 1 वाजून गेलाय, थंडी जाणवते मैदानात, प्रेक्षक पण भरपूर उपस्थित आहेत, परंतु दोन्ही संघांचे समर्थक आपला संघ जिंकावा अशी प्रार्थना करतायत. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही मात्र म्हणतोय सुपर ओव्हरचा सामना व्हायला हवा. पाहूया काय होईल. प्रेक्षकांना जे आवडेल तेच होणार आहे. पाहूया काय होणार. प्रेक्षक हो, एकदा टाळ्यांचा गजर या मॅच साठी होऊन जाऊ द्या. वा 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 वा, याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपण पाहतोय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. बिग हिट. या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. वाह, षटकार. काय मॅच पाहायला मिळते. परंतु मॅच संपली नाही. नाही, बरोबर. एक धाव ही करायची आहे. आणि क्रिकेट मध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, सामना जिंकायला 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव, 54 धावा, लास्ट बॉल टू गो. बघूया काय घडतंय सर या शेवटच्या चेंडूवर. यस, याचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे. सर्व देवगडकर, सर्व सिंधुदुर्ग वासीय, मॅच संपलेली नाहीये. या दोन्ही टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात. 1 बॉल 1 धाव. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये सांगितलं जात नाही काय होईल, काय होईल, काय होईल. ओमकार एका बाजूला आहे, करण एका बाजूला आहे, एका बाजूला बॅटर आहे, दबाव त्यांच्यावर आहे, दबाव बॉलरवर सुद्धा आहे. कारण एक मोठा सामना आहे, मोठ्या स्पर्धेमधला सामना आहे. 21 वर्षाची परंपरा आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. आणि अशा प्रकारचे क्षण पाहायला मिळतात. म्हणून या स्पर्धेचा दर्जा, या स्पर्धेची उंची काहीतरी वेगळीच आहे. शेवटचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि करण मोरे सेलिब्रेशन जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. तनुस्पोर्ट सावंतवाडी. पहा मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत आणि दोन्ही टीमचं आपण कौतुक या ठिकाणी करू. कारण सीबर्ड रेडीने देखील चांगलंच क्रिकेट खेळलंय, परंतु तनुस्पोर्ट सावंतवाडीने या ठिकाणी बाजी मारली. दर्जेदार क्रिकेट. कार्यकर्त्यांना विनंती, आपण खुर्च्या आणायच्यात आणि
करण मोरे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय, परंतु पवन केने सिंधुदुर्ग वासियांना लक्षात राहील. काय जबरदस्त खेळलेत पवन केने, यांचंही आपण कौतुक करू. अनिकेतजी बांदिवडीकर साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जाईल आणि हा पुरस्कार करण मोरे, अप्रतिम बॅटिंग, एक दबावातील खेळी मात्र त्यांनी केली आहे, आपल्या टीमला सेमीला नेलंय. आणि करण मोरे आपण या ठिकाणी यायचंय. सोपं नव्हतं हे सगळं, त्यातल्या त्यात पहिला बॉल डॉट आला होता. करण मोरे प्रचंड अनुभव आणि अशा प्रकार दबावात केलेली खेळी, दर्जेदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. पालघरचा हा स्टार आज सिंधुदुर्ग गाजवताना पाहायला मिळाला. तेवढाच आनंद आमच्या राकेश